एक महत्त्वाची बातमी, नागपूरमध्ये सुरू असलेल्या संचारबंदीमध्ये काही प्रमाणात सध्या दिलासा मिळालाय, कारण परिमंडळ 3 आणि 4 मधील संचारबंदी पूर्ण उठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। काही भागात मात्र संचारबंदी संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील ढगे यांच्याकडून। सुनील, काय सांगाल सध्या संचारबंदीविषयी नागपुरातले काय अपडेट्स आहेत? नक्कीच नागपूरमध्ये ज्याप्रमाणे संचारबंदी लागलेली होती आणि त्यानंतर जो आहे तो काही भागांना दिलासा जो आहे तो मिळताना आता आपल्याला पाहायला मिळते। ज्याप्रमाणे तो राडा झालेला होता आणि त्यामध्ये संचारबंदी नागपूर शहराच्या वेगवेगळ्या भागात जवळपास 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लागलेली होती। मात्र काल मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आढावा घेतला, त्यानंतर जो आहे तो काही भागातला कर्फ्यू जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे, तर काही भागामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे। ज्या भागांमध्ये शिथिलता देण्यात आली किंवा पूर्णता उठवण्यात आला त्यामध्ये परिमंडळ 3 मधील जे पोलीस ठाणे आहे ते पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, त्याचप्रमाणे परिमंडळ 4 मधील पोलीस ठाणे सक्करदरा, इमामवाडा या परिसरात जे आहे ती संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आलेली आहे। मात्र ज्या भागामध्ये हा सगळा राडा झालेला होता, ज्या ठिकाणी वातावरण जे आहे ते तापलेलं होतं मोठ्या प्रमाणात, त्या परिमंडळ 3 मधील पोलीस ठाणे कोतवाली, तहसील, गणेशपेठ या भागातील संचारबंदी जी आहे ती कायम आहे। मात्र या ठिकाणी थोडीशी शिथिलता देण्यात आलेली आहे, ते म्हणजे रात्री 7 वाजतापासून तर 10 वाजेपर्यंत या भागातील नागरिकांना अत्यावश्यक अगदी नक्कीच धन्यवाद सुनील, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच नागपूरकरांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल।